केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर बस स्थानकावर पे अँड पार्क सेवा अधिकृतपणे सुरू केली गेली आहे. बस स्थानक परिसरातील वाढती गर्दी, अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नव्या नियमानुसार वाहनतळासाठी 4 चाकीसाठी 50 रुपये तर दुचाकीसाठी 10 रुपये प्रति तास या हिशोबानं शुल्क आकारलं जाणार आहे. यापूर्वी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच गाड्या पार्क व्हायच्या, त्यामुळे एसटी बसेसला आतबाहेर करताना मोठा अडथळा निर्माण व्हायचा. आता पे पार्किंगमुळे ही समस्या सुटण्यास मदत होईल. मात्र संगमनेरकर नागरिक त्या पार्किंगमध्ये आपल्या गाड्या पार्क न करता शुल्क आकारलं जातं म्हणून बसस्थानकाच्या जवळच गाड्या उभ्या करतायत. संगमनेर शहर पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. बसस्थानक परिसरामध्ये आणि प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतपणे वाहनं उभी केल्यास दंडात्मक कारवाई होणं गरजेचं आहे. दरम्यान संगमनेर बसस्थानकामध्ये एसटी बसेस ज्या ठिकाणाहून आत येतात त्या ठिकाणावरती अनेक लोक 4 चाकी गाड्या पार्किंग करून आपल्या कामासाठी निघून जातात. त्यामुळे एसटीमधील चालकांना एसटी बसेस आतबाहेर नेताना मोठी कसरत करावी लागतीये. संगमनेर बसस्थानक जेवढ्या हायटेक पद्धतीने झालं त्याला परिणामी जे वाहनतळाचं स्वरूप आहे ते प्राप्त झालं. संगमनेर बसस्थानक म्हटलं की अस्तव्यस्त लागलेली वाहनं ही संगमनेर बसस्थानकाचा जो पूर्वेकडचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बाहेर जे गाळेधारक आहे यांनाही या पार्किंगचा मोठा त्रास होत होता. त्याचबरोबर मुख्य बस स्थानकामध्ये आता आपण उभे आहोत आणि या बस स्थानकामध्ये संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील इतर जे नागरिक आहेत ते अस्तव्यस्त हे आपली वाहनं, मोटरसायकली, 4 चाकी वाहनं लावून जायचे. मात्र आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की संगमनेर बस स्थानकानं या ठिकाणी जय गणेश पे अँड पार्क या नावाने एक पार्किंग सेवा सुरू केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल किंवा आपली गाडी लावून जायचं असेल तर या ठिकाणी आपल्या मोटरसायकली असतील, त्याचबरोबर 4 चाकी वाहनं असतील, या ठिकाणी ही पार्किंगची व्यवस्था संगमनेर बस स्थानकामध्येच उपलब्ध करून दिली गेलेली आहे. या ठिकाणी 4 चाकी वाहनांसाठी प्रति 50 रुपये एंट्री फी आहे आणि 1 तासाला 10 रुपये या ठिकाणी मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर मोटरसायकलला 10 रुपये एंट्री फी आहे आणि तासाला जर आपण ही मोटरसायकल जर ठेवली तर तुम्हाला 5 रुपये या ठिकाणी अदा करावे लागतील. म्हणजे हा जो अस्तव्यस्तपणा होता यातून महामंडळालाही काही प्रमाणात या ठिकाणी वाहतूक स्वरूपाने पैसे मिळू शकतील आणि ज्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे त्यालाही यातून उत्पन्न मिळणार आहे. मात्र पुन्हा एकदा याच्यावरती नागरिकांना आपण बघू शकतो की माझ्या पाठीमागे हे संगमनेर बस स्थानक आहे. लोक इथं पे अँड पार्किंग केली असताना सुद्धा अस्तव्यस्ताप्रमाणे पैसे नको म्हणून परत बस स्थानकाच्या अगदी जिथं बस एसटी बसेस लागतात त्याच ठिकाणी आपल्या मोटरसायकली पार्क करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून यावरती आता संगमनेर शहर पोलिसांनी मुख्यतः कारवाई करणं गरजेचं आहे. लोकांना शिस्त ही लागली पाहिजे. संगमनेर बस स्थानक हे वाहनतळाचा अड्डा झालेलं होतं. मात्र आता महामंडळानं यावरती उपाययोजना करत या ठिकाणी पे पार्किंग व्यवस्था या ठिकाणी सुरू केली आहे. संगमनेर नगरपालिकेने केली आहे. मात्र संगमनेरकरांना शिस्त लागणार तरी कधी, आपली वाहनं आपण व्यवस्थित पार्किंग करणार कधी आणि या ज्या परत मोटरसायकली संगमनेर बस स्थानकाच्या आवारात लागू चाललेल्या आहेत यावरती संगमनेरच्या वाहतूक शाखा असतील, पोलीस निरीक्षकांनी याकडे लक्ष देऊन ही कारवाई करणं गरजेचं आहे. आणि ज्या अस्तव्यस्त इतर ज्या मोटरसायकली 4 चाकी वाहनं लागतात ते या पे अँड पार्क मध्येच लागले पाहिजे, ज्यातून वाहतुकीचा प्रश्न हा जो जटिल होतोय तो मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल. संगमनेर बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखलं जातं. मात्र सध्या या बसस्थानकामध्ये शहर आणि तालुक्यातील नागरिक बिनधास्तपणे गाड्या पार्किंग करून निघून जातात. यावर सातत्यानं कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा बेशिस्त वाहनधारकांना लगाम बसेल. प्रवाशांच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी हे नवे दर लागू केले गेलेत. त्यामुळं आता प्रवाशांनी आपली वाहनं अधिकृत आणि सुरक्षित ठिकाणी पार्क करणं गरजेचं आहे. बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय?
तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.